दिग्रस तालुकास्तरीय पशु प्रदर्शनीत भेदभावाची चर्चा। दिग्रस येथे दिनांक 1 रोजी आयोजित तालुकास्तरीय पशु प्रदर्शनीत एकीकडे नटलेले सजलेले पशु आकर्षणाचे केंद्र ठरले, तर दुसरीकडे जेवण व्यवस्थेवरून भेदभावाची चर्चा रंगली। कार्यक्रमात सहभागी सर्व कर्मचाऱ्यांना मिष्टान्नासह विशेष जेवण देण्यात आले, तर दूरवरून पशु घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना केवळ खिचडी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। प्रदर्शनीत संकरित वासरे, नर मादी, देशी गावठी गाय, संकरित गाय, बैलजोडी, म्हैस वर्ग, शेळी वर्ग, कुक्कुट गट अशा विविध गटांसाठी सुमारे 2.5 लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती। मोठ्या उत्साहात शेतकरी ढोल ताशांच्या गजरात आपले पशु घेऊन सहभागी झाले होते। मात्र दिवसभर उन्हात थांबूनही जेवण व्यवस्थेत समानतेचा अभाव असल्याने काही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आणि पशुपालकांसाठी असताना त्यांनाच दुय्यम वागणूक मिळणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया काही उपस्थितांनी दिली। भविष्यात अशा कार्यक्रमात सर्वांना समान वागणूक व सन्मान मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। प्रदर्शनीचा उद्देश पशुपालकांना प्रोत्साहन देणे असला तरी व्यवस्थापनातील त्रुटींमुळे कार्यक्रमांवर टीकेची छाया पडल्याची चर्चा शहरात रंगली आहे।